नमस्कार. AW पोर्टलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहीतच असेल की प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू झालेली आहे. तर त्याच्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरला तर तुम्हाला सबसिडी मिळेल. आणि बघा प्रधानमंत्र्यांचं आपलं असं म्हणणं आहे की 1 करोड परिवारांसाठी याचा लाभ मिळणार आहे आणि त्याच्यासाठी मोफत वीज तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घरावरती काय करायचं आहे, सोलार प्लांट तुम्हाला जे काही सोलार रूफ टॉवर असेल ते तुम्हाला बसवायचं आहे. तर त्याच्यासाठी कसा फॉर्म भरायचा आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल. जर तुम्ही AW चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे. लगेच आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये pmsuryaghar.government.in ह्या लिंकवरती तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला सबसिडी स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्यावरती तुम्हाला हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला सबसिडी स्ट्रक्चरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर सबसिडी स्ट्रक्चर ओपन होईल. याच्यामध्ये 1 किलोवॅट ते 2 किलोवॅट तुमचा जर सोलारचा प्लांट असेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत सबसिडी भेटणार आहे. फक्त 1 किलोवॅटच्या आत असेल तर तुम्हाला 18,000 सबसिडी भेटणार आहे. आणि तुम्हाला जर 3 किलोवॅटपेक्षा जास्त जर सोलार प्लांट मोठा बसवायचा असेल तर तुम्हाला 78,000पर्यंत तुम्हाला सबसिडी भेटणार आहे. आता बघ, तुम्हाला जे मंथली जे तुमच्या घरामध्ये जे लाईट बिल येतं त्याच्यामध्ये युनिट किती असतील, 0 ते 150 युनिट असेल तर तुम्हाला 1 ते 2 किलोवॅटचं तुम्हाला काय करणार, सोलार प्लांट लागणार आहे. तुम्हाला 150 ते 300 युनिट जर तुम्हाला लाईट बिल येत असेल तर 2 ते 3 किलोवॅटचं तुम्हाला काय लागणार आहे, सोलार प्लांट लागणार आहे. 300 युनिटपेक्षा जास्त जर तुम्हाला युनिट पडत असतील तर 3 किलोवॅटपेक्षा मोठा तुम्हाला काय लागणार आहे, सोलार प्लांट लागणार आहे. बघा, अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे. आता बघा, ह्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला pmsuryaghar.government.in ही योजनेचं तुम्हाला काय दिलं, ऑनलाईन फॉर्मची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. या लिंकवरती गेल्यानंतर तुमच्यासमोर ही पेज ओपन होईल. यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर रूफ टॉप सोलार या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि रजिस्ट्रेशन अशा प्रकारे 2 ऑप्शन भेटतील. त्यानंतर यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन कंपनी तुम्हाला कोणती लाईट एनर्जी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, कोणती कंपनी आहे ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. आणि तुमचं कन्झ्युमर अकाउंट नंबर म्हणजे तुमचा ग्राहक क्रमांक किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि जर काही ह्युमन चेक म्हणजे कॅप्चा जो दिला आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. राज्य तुम्ही थोडंसं टाईप या ठिकाणी केलं तरी चालेल, तुम्हाला राज्यांची लिस्ट येईल. या ठिकाणी महाराष्ट्र मी लगेच या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. यानंतर तुम्हाला तुमचा काय करायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी क्लिक केलं, या ठिकाणी जिल्ह्यांची नावं येतील. तुम्ही तुमचा जिल्हा टाईप केला तरी चालेल. या ठिकाणी बघा, मी पुणे सिलेक्ट केलेला आहे. यानंतर बघा, जे काय तुम्हाला कोणती कंपनी लाईट एनर्जी किंवा इलेक्ट्रिक एनर्जी प्रोव्हाइड करते, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी असेल, अदानी असेल किंवा टाटा पॉवर असेल, ते तुमच्या आणि जे असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा ग्राहक क्रमांक जो काही असेल तो म्हणजे ग्राहक क्रमांक कन्झ्युमर अकाउंट नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो असेल तो तुम्ही लाईट बिलामध्ये पाहून त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो कॅप्चा असेल तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर तुमचा जो कोणताही असेल तो टाकायचा आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला काय होईल, एक OTP येईल. तो OTP तुम्हाला काय करायचा आहे, टाकायचा आहे आणि नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्यवस्थित कॅप्चा टाकून घ्या. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही रिफ्रेश करू शकता. यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP जो काय आलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमचं काय होईल, रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट होईल. म्हणजे इथून पुढे तुम्हाला जर कधी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फक्त मोबाईल नंबर तुम्ही टाकून फॉर्म डायरेक्टली भरू शकता. त्याच्यानंतर तुमचं बघा, अशा प्रकारे तुमच्यासमोर पेज ओपन होईल. यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे आणि बँक डिटेल्स तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. आणि बघा, संपूर्ण ॲप्लिकेशनची प्रोसेस आता या ठिकाणी पाहूया. तुमचं काय डिटेल ॲप्लिकंट आहे म्हणजे जे काही इलेक्ट्रिसिटी बिल ज्या नावाने येतं ते तुमचं नावसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. संपूर्ण माहिती तुमची जी काही ऑलरेडी लाईट बिलावरती असेल ती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर या ठिकाणी सर्व काही प्रोसेस आहे त्या या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. या ठिकाणी पहा, इलेक्ट्रिसिटी बिलावरती जे नाव आहे ते या ठिकाणी तुमचं नाव आलेलं असेल. त्याचप्रमाणे तुमचा ॲड्रेस जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आलेला असेल, जिल्हा आलेला असेल, तुमचं गाव आलेलं असेल, तुमचं जेंडर मेल फिमेल तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसेल, या ठिकाणी आलेलं असेल. त्याचप्रमाणे बघा, जे काय तुमचं व्हिलेज असेल किंवा सिटी असेल ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला टाकू शकता. तुम्ही टाकणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर पहा,
पुढे तुम्ही तुमचा जिल्हा ऑटोमॅटिक दिसेल, स्टेट तुमचं जे काही राज्य आहे ते ऑटोमॅटिक दिसेल, तुमचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला या एका ठिकाणी काय करते टाईप करता आहे. त्याचप्रमाणे डिड NCSE वेल हेल्प इन फिलिंग फॉर ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही नो केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. यानंतर पुढे पहा तुमचं बघा स्टेट येईल ॲटोमॅटिकली, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन कंपनीचं नाव आलेलं असेल, त्याचप्रमाणे जे काही सर्कल नेम आहे इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशनचं ते तुम्हाला या ठिकाणी आलेलं असेल, त्याच्यानंतर डिव्हिजन नेम काय आहे ते पण या ठिकाणी आलेलं असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं कन्झ्युमर अकाउंट नंबरसुद्धा या ठिकाणी आलेला असेल. त्याच्यानंतर बघा जो काही सँक्शनल लोड तुम्हाला किती लोड मागच्या लाईट बिलानुसार तुम्हाला किती किलोवॅटमध्ये तुम्ही लाईट वापरलेली आहे तो ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेला असेल. त्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी या ठिकाणी चॉईस करायची आहे. आपण घरासाठी वापरणार आहे त्याच्यामुळे रेसिडेंटल या ठिकाणी तुम्हाला चॉईस करायचं आहे. त्याचप्रमाणे प्रपोज फॉर सोलार प्लांट म्हणजे तुम्हाला किती किलोवॅटचं सोलार प्लांट पाहिजे. तर आपल्याला बघा लाईट बिल जसं असेल मला सध्या 1 किलोवॅटची गरज आहे, तर त्याच्यामुळे मी 1 किलोवॅट सांगितलं या ठिकाणी टाईप केलेलं आहे. डू यू वॉन्ट टू लोन तुम्हाला नो या ठिकाणी तुमचं क्लिक असेल किंवा नसेल तर तुम्ही क्लिक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो एरिया आहे ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा जो काही सर्कल फॉर्मॅट दिलेला आहे त्या सर्कल फॉर्मॅटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन वगैरे चॉईस करा आणि या ठिकाणी लॅटिट्यूड लँग्वेज अशा प्रकारे तुम्हाला सर्कल जो दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा तुम्हाला या ठिकाणी करंट लोकेशन तुम्हाला सुद्धा सिलेक्ट करायचं आहे. ॲटोमॅटिकली तुमचं लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड या ठिकाणी येईल आणि आल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमचं प्लेस जे असेल जे तुमचा राहण्याचा पत्ता आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि करंट लोकेशनवरती तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमचा ॲटोमॅटिकली जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो या ठिकाणी काय होईल लोड होईल दिसेल. यानंतर तुमचं जे काय लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड आहे तो ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड दिसल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा व्यवस्थित पहा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड आलेला आहे का नाही. आलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं सेव्ह आणि नेक्स्ट व्यवस्थितपणे करायचं आहे आणि पुढे तुम्हाला लगेच ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी ऑप्शन येईल. या ठिकाणी सोलार प्लांट कॅपॅसिटी टाकण्याची राहिलेली होती तर ते या ठिकाणी मी पुन्हा टाकून घेतो आणि त्याच्यानंतर फॉर्म तुमचा काय होईल सबमिट होईल. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला. यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला नेक्स्ट पेज येईल. तुम्ही ॲप्लिकेशन डिटेल्स या ठिकाणी भरलेले आहे. यानंतर तुम्हाला पुढील स्टेप काय करायची आहे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड काय करायचं आहे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल तुम्हाला अपलोड करायचं आहे. ते कोणतं शेवटचे 6 महिन्यातील कोणतंही एक लाईट बिल तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता हा अपलोडचा फॉर्मॅट कोणता असेल JPG असेल JPEG असेल किंवा PDF स्वरूपामध्ये असेल तरी चालेल, पण त्याची जी साईज आहे ती मॅक्सिमम किती आहे की 500 KB पर्यंत तुम्हाला चालणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी चूज फाईल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फाईल तुम्हाला काय करायचं आहे चॉईस करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ग्रीन टिकमध्ये दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला फायनल सबमिशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्ही एकदा डिटेल या ठिकाणी आलेली असेल ती तुम्हाला एकदा डिटेल चेक करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल सबमिशन करायचं आहे. फायनल सबमिशन केल्यानंतर आर यू ऑन टू सबमिट दॅट ॲप्लिकेशन या ठिकाणी ओके करायचं आहे. संपूर्ण माहिती एकदा चेक केल्यानंतर तुम्हाला ही सर्व काही प्रोसेस करायची आहे. याच्यानंतर तुम्हाला जी स्टेप 3 आहे ती कोणती आहे की याच्यानंतर तुम्हाला जी काय बँक डिटेल्स आहे ती तुम्हाला पुन्हा भरायची आहे. फक्त एकदा व्यवस्थितपणे ओव्हरव्ह्यू करून घ्या. या ठिकाणी गो टू बँक डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. जी बँक डिटेल तुम्ही देणार आहे याच्यामध्ये तुम्हाला या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमची जी बँक आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे. त्या बँकेचं नाव या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे टाकायचं आहे. बँकेचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा जे काय अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. अकाउंट होल्डर नेम तुमचं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर बँकेचं पासबुक तुम्ही असेल तर तुम्ही अपलोड करायचं आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमची बँक डिटेल्स त्या ठिकाणी अशा प्रकारे पोहोचणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. अशा प्रकारे तुमचा फॉर्म काय होईल भरल्यानंतर या ठिकाणी कंप्लीट येईल. सबमिट बँक या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जे काही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते चॉईस करा. एकदा ओव्हरव्ह्यू करा आणि तुमचं ॲप्लिकेशन अशा प्रकारे सबमिट होईल. यानंतर तुम्हाला पहा या ठिकाणी ॲप्रुव्हल स्टेटस तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे दिसू शकतो. परत त्याच्यानंतर जे काही तुम्ही सबमिट इन्स्टॉलेशन डिटेल तुम्हाला यानंतर टाकायचे आहे. अशा प्रकारे तुमचा फायनल फॉर्म आहे तो सबमिट होईल
आणि कोणत्याही प्रकारची क्वेरीज वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि AW पोर्टल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर सर्वांनी करायचं आहे. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओची लिंक काय करायची, शेअर करायची आहे.